आता ही बघा, ही कुणाची पद्धत आहे का असली झोपायची? कुठलं मांजर तर झोपतं का असं फ्रीजवर? हा, हे बघा, हे आमचं मांजर. हा, कसं झोपले? हा, काय झोपलंय फ्रीजवर? काय माणूस आहे, अवघड आहे बुवा. कुणा कुणा झोपतंय असं सांगा जरा. मांजर आमचं तर मांजर हा जास्तच चमत्कारी आहे, अति चमत्कारी मांजर आहे. तरी काल एक येळेवणी करत होतो, त्याला जरा डोस दिलाय. हा, तर बघा, आमची तनुजा ब्लाऊज शिकायला जात होती. तर आज बघा तिचं 3 महिने पूर्ण होतात का नाही ब्लाऊज शिकायला क्लासला लावून. तुझा कुठं तरी फायदा झाला पाहिजे आपल्याला पण. फायदा झाला पाहिजे ना, मग पैसे गेल्यासारखे आलं पाहिजे. आता काय सरळ नाही मग तुमचं. नुसतं पैसे भरायचं आणि शिवायला कायची ना असं व्हायचं. ही घे चटई घे खाली हातरायला. बघू तिनं काहीतरी शिवलंय वाटतंय बघा. आता माझा पण शिवले ते ब्लाऊज, तिचं पण बहिणीचं शिवले. बोटनिकचं माप आहे बघा, बोटनिक ब्लाऊज आहे. त्याच्या बाह्या बघा कशा केले ते तिनं. कशा केले ते? बहिणीचा ब्लाऊज आहे ना, आणि त्याचा बोट सगळं. हे बघा असले केले बोटनिक तिनं. कसं छान वाटते ना. पीस पण चांगला आहे, गळा पण चांगला केलाय. आता बघू, तिनं येणार आहे 2 दिवसांनी. घर चालू केल्यापासून पोरगी पण आमची मोठी आली नाही बघा. तिच्या पण मागं काम आहे. त्यांची पण केळीची बाग असल्यामुळं रानात जावं लागते तिला. आणि ही बघा माझा ब्लाऊज आहे. ही आपला प्रिन्स आहे, खूप साधा होता. आणि त्याची बघा ही डिझाईन. डिझाईन चांगली वाटते, पण त्रास पण तेवढाच देते करताना. मग ब्लाऊज कसं असते ते? मग ती छोट्या छोट्या घड्या असतात ना, त्या लवकर फास्ट मध्ये येत नाही का करायला. आणि त्याची डिझाईन काढली गोल गोल, छान वाटते. अजून एक शिवलाय वाटतंय तिच्या बहिणीचा बघा. तिनं पोरीचं मोठे आमच्या, पण अजून ती झालं नाही. आणि हे पिवाचे ब्लाऊज हे घेतले ना शिवायला. ड्रेस पण घेतलाय शिवायला बरं का. तिचा पण अर्धाच आहे, अर्धा राहिलाय शिवायचा. आणि ही अजून बघा, आम्ही त्या दिवशी पालखीला गेल्यावर 2 ब्लाऊज शिवायला दिले. ब्लाऊज म्हणजे मी जेव्हापासून शिकते का नाही, तिचं ब्लाऊज शिवते मी. मला वाटतं दुसरं कोण ब्लाऊजच दिला शिवायला. सारखं ही शिव ती शिव, असं शिव तसं शिव. मम्मीचा शिवला की तिचा आला, तिचा झाला परत आला की तिचाच आला. आणखी मला वाटतं तिचंच मी 5-6 ब्लाऊज शिवले ते. मला वाटतं सासू झालते की तुझ्या? हा, अक्काचं पण शिवले ते. साधा म्हणजे त्यांचा कटोरीचा आहे वाटतं. हा, कटोरीचा आहे तसा. पिवड्याची फ्रॉक हाय झाली आणि कंप्लीट. बरं असू दे, आता कंप्लीट झाल्यावर दाखवूया. हा, परत संध्याकाळी दाखवू. तर सगळ्यात फेवरेट आहे का नाही माझा गळा, मला आवडलाय गळा. तरी आणखीन एक गळा काढणार आहे मी असाच, पण वेगळा जरा काढणार. असंच काढणार आहे, ही अशी डिझाईन असते. असं जसं पैसे गेले ते ना, तसं ब्लाऊज शिवायचं आणि पैसे वसुली करायचे आता. होय होय. हा, कुणाकडनं? बहिणीकडनं होय. शिवून करायचं ना. तिचं शिवून दिलं तर की तिला बघते का शिवलाय? होय. अगं बघा, तिला द्यायचं आहे. त्या दिवशी दिला नाही, माझ्या लक्षातच नाही द्यायचं. तसंच धर, तसंच धर. ही असंच ठेवून देऊया. काय करू? एवढा असा आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि असंच माझा व्हिडिओ बघत जावा. मी काय काय नवीन टाकत असते, सारखं ब्लाऊजचं कुठं काय करत असते, तसं बघत जावा. धन्यवाद. बाय बाय.